नमस्कार मित्रांनो, आपण समानार्थी शब्द पाहत होतो. काल आपण पार्ट 1 घेतला आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 घेत आहोत. त्याच्यामध्ये काही शब्द आपण कव्हर करणार आहोत. तर पहिला शब्द आहे आपला ईर्ष्या. याचे समानार्थी आहेत हेबा, असूया, मत्सर, चुरस, स्पर्धा, चढाओढ, प्रतियोगिता आणि अमहमिका. हे सर्व शब्द ईर्ष्या या शब्दाचे समानार्थी आहेत. याच्यातला महत्त्वाचा शब्द आहे अमहमिका. आता PYQ जर बघितला तर मत्सर हा शब्द भरपूर वेळेस विचारला गेलेला आहे. पुढचा आपला शब्द आहे ईश्वर. ईश्वर या शब्दाचे समानार्थी आहेत परमेश्वर, देव, भगवान, सर्वसाक्षी, ईश, प्रभू, परमात्मा, परब्रह्म, सर्वेश्वर, अनंत, अजन्मा, निर्गुण, निराकार, सर्वव्यापी, महाप्रभू, निर्विकार, जगन्नियता. आता यातले भरपूर शब्द हे आपण याच्या अगोदर बघितलेले आहेत किंवा ऐकलेले किंवा वाचलेले आहेत. त्याच्यामुळे अ, हे शब्द असे पाठ करायची आपल्याला स्पेसिफिकली गरज नाही. पुढचा शब्द आपला आहे इहा. आता इहा या शब्दाचा अर्थ होतो इच्छा आणि त्याचे समानार्थी शब्द आहेत लालसा, स्पृहा, आकांक्षा, अपेक्षा, अभिलाषा. आता स्पृहा हा शब्द महत्त्वाचा आहे इथे आणि अभिलाषा हे दोन शब्द महत्त्वाचे आहे. त्याचा अर्थ होतो इच्छा. हे लक्षात ठेवचाल. पुढचा आपला शब्द आहे उकाडा. उकाडा या शब्दाचे समानार्थी आहेत रतीब, उष्मा आणि गरमी. आता जे ग्रामीण भागाकडे मुलं आहेत त्यांना माहीत असेल की आपण जे शेण वगैरे काढतो किंवा तर त्याच्यामध्ये उष्णता खूप असते उकाड्यामध्ये. तर त्यावरनं तुम्ही लक्षात ठेवू शकता की उकाडा या शब्दाचे समानार्थी आहेत रतीब, उष्मा आणि गरमी. पुढचा शब्द आहे आपला उक्ता. उक्ताचे समानार्थी आहेत घाऊक आणि ठोकळ. हे दोन्ही शब्द आपल्याला ज्ञात आहेत. पुढचा आपला शब्द आहे उगवती. उगवतीचे समानार्थी आहेत प्राची आणि पूर्व. पुढचा शब्द आहे उग्र. उग्रचे समानार्थी आहेत भयानक, बेसूर, भयंकर, रौद्र, तापट, रागीट, उग्रट, तीव्र, दुसह. हे सर्व शब्द उग्र या शब्दाचे समानार्थी आहेत. पुढचा शब्द आहे आपला उगा. उगा या शब्दाचे समानार्थी जर बघायचे झाले तर गप्प येतं, फुकट येतं, व्यर्थ येतं आणि उगीच येतं. पुढचा शब्द आहे आपला उंच. उंचचे समानार्थी आहेत उन्नत, उत्तंग, उच्च, बुलंद, तालमाड आणि भव्य. याच्यामध्ये तालमाड हा शब्द महत्त्वाचा आहे आणि भव्य हे सर्व शब्द महत्त्वाचे आहेत. पुढचा शब्द आहे आपला उंची. उंचीचे समानार्थी आहेत नामी, मौल्यवान, दर्जेदार, सरस, शारीरिक लांबी. याच्यामध्ये काही काही शब्द आहे ना हे नामी जर म्हणजे कसं ना आपण म्हणतो ती नामी व्यक्ती आहे म्हणजे एक उंच याची व्यक्ती आहे. आपण त्याला म्हणू शकतो की त्याला रिस्पेक्ट वगैरे मान सन्मान आहे. त्या संदर्भाने नामी हा शब्द वापरला जातो. पुढचा शब्द आहे आपला उथव. उथवचा समानार्थी आहे भरती. आपण म्हणतो ना भरती ओहोटी त्यामधला हा भरती आहे उथव. पुढचा आहे उचलबांगडी. उचलबांगडीचे समानार्थी आहे हकालपट्टी, उच्चाटन आणि अर्धचंद्र. आपण अर्धचंद्र हा शब्द जेव्हा मध्ये बघत होतो तेव्हा हे सर्व शब्द आपण तिथे बघितले होते. पुढचा आपला शब्द आहे उचापत. उचापतचे समानार्थी आहेत उठाठेव, भानगड आणि उपद्व्याप. पुढचा शब्द आहे उचित. उचितचे समानार्थी आहेत योग्य किंवा लायक. हे सोपे आहेत, लक्षात राहतात. पुढचा आपला आहे उच्छाद. उच्छाद उच्छाद माजवणे म्हणजे उपद्रव माजवणे हे आपण उपद्रवमध्ये बघितलं होतं आय गेस. तर उच्चादचे समानार्थी आहे उपद्रव, त्रास, गांजणूक किंवा खोड्या. पुढचा आपला शब्द आहे वृच्छंकल. वृच्छंकलचे समानार्थी आहे उद्दाम, स्वेच्छाचारी, स्वच्छंद आणि स्वेर. याच्यामध्ये वृच्छंकल हा शब्दच महत्त्वाचा आहे जो की शुद्ध लेखनामध्ये सुद्धा विचारला जातो. पुढचा आपला शब्द आहे उच्छेद. उच्छेदचे समानार्थी आहे विनाश, नायनाट आणि विध्वंस. पुढचा शब्द आहे उज्ज्वल. उज्ज्वलचे समानार्थी आहे सतेज, चकचकीत, स्वच्छ, शुद्ध आणि पवित्र. हे सर्व शब्द समानार्थी कशाचे उज्ज्वल या शब्दाचे आहेत. पुढचा आपला शब्द आहे उणे. उणे कशाचे उणे या शब्दाचे समानार्थी जर बघायचे झाले तर आपण म्हणतो ना कमीपणा. ही गोष्ट याच्यामध्ये उणी आहे. उणी म्हणजे कमीपणा, न्यूनता, दोष, व्यंग, अपूर्णता किंवा न्यून. आता उणेपणा हा शब्द प्रचलित आहे, वापरला जातो भरपूर प्रमाणामध्ये. पुढचा शब्द आहे उतारचढ. उतारचढचे समानार्थी शब्द आहेत क्षयवृद्धी, उत्कर्षाप, कर्ष, उंच सकल्पना. पुढचा आपला शब्द आहे उतारवय. आता हा शब्द PYQ आहे, खूप वेळेस विचारलेला आहे. याच्यामध्ये वार्धक्य हा शब्द भरपूर वेळेस विचारला गेलेला आहे. वार्धक्य, वृद्धावस्था, वृद्धत्व किंवा म्हातारपण हे सर्व शब्द समानार्थी आहेत उतारवय या शब्दाचे. पुढचा आपला आहे उतारू. उतारू या शब्दाचे समानार्थी प्रवासी, वाटसरू, मुसाफिर, पांतस्थ, यात्रेकरू. यातला पांतस्थ हा आपण याच्या अगोदर सुद्धा बघितलेला आहे. उत्कंठा हा आपला पुढचा शब्द आहे आणि त्याचे समानार्थी आहे उत्कट, इच्छा,
आशा, उत्सुकता, आवड किंवा आतुरता. पुढचा आपला शब्द आहे उत्कर्ष. उत्कर्ष होणे, आपण म्हणतो ना भरभराट होणे, तर त्याचे समानार्थी आहे भरभराट, चलती, वाढ, समृद्धी, संपन्नता. हे सर्व शब्द समानार्थी आहे उत्कर्ष या शब्दाचे. पुढचा आपला शब्द आहे उत्तम, उत्तमर्ण, तर त्याचे समानार्थी आहे धनको आणि सावकार. मी अजून एक शब्द सांगितला होता जो की ऋणकोसाठी होता, जो की किंवा कर्जदार या शब्दासाठी आपण वापरला होता. तो कोणता होता ते शोधा आणि ते कमेंटमध्ये टाका. पुढचा आपला शब्द आहे उत्सुकता. उत्सुकताचे समानार्थी आहे उत्कंठा, उतावळेपणा, आतुरता आणि जिज्ञासा. पुढचा आपला शब्द आहे उदात्त. उदात्तचे समानार्थी आहे उच्च, श्रेष्ठ, मोठा आणि उदार. पुढचा शब्द आहे उदासीन. उदासीन, उदासीनचे समानार्थी आहे विरक्त, खिन्न, दुःखी, निष्काळजी, बेपर्वा, तटस्थ किंवा चिंताक्रांत. हे सर्व शब्द समानार्थी आहेत. पुढचा शब्द आहे उद्धट. उद्धटचे समानार्थी आहे उर्मट, दांडगा, उद्दाम किंवा असभ्य. आता उद्धव हा शब्द आपण काल सुद्धा बघितला होता, त्याचा अर्थ होतो उत्साह आणि आनंद. पुढचा शब्द आहे उद्यान. उद्यानाचे समानार्थी आहेत बाग, बगीचा, उपवन आणि वाटिका. याच्यामध्ये उपवन आणि वाटिका हे दोन महत्त्वाचे शब्द आहेत. पुढचा आपला शब्द आहे उदाहरण. उदाहरण या शब्दाचे समानार्थी नमुना, दाखला, दृष्टांत, मासला, मिसाल किंवा वानगी. याच्यामध्ये वानगी आणि दृष्टांत हे दोन शब्द वारंवार विचारले गेलेले आहेत. पुढचा शब्द आहे आपला उद्योग. उद्योगाचे समानार्थी आहेत धंदा, व्यवसाय, उद्यम, उद्दिम आणि काम. याच्यामध्ये उद्योग हा जो शब्द आहे ना, हा शुद्ध लेखनामध्ये विचारला गेलेला आहे, तर लक्षात ठेवसाल. आणि जर त्याचा महत्त्वाचा शब्द जर बघायला गेला तर उद्यम हा शब्द आहे. पुढचा आहे उन्हाळ. उन्हाळ शब्द हा आपण काल सुद्धा बघितला होता, तर त्याचे समानार्थी आहे भटक्या, स्वेर, जंगली, रानटी आणि उन्मादी. पुढचा आपला शब्द आहे उन्माद. उन्माद माजवणे म्हणजे की बेभान होणे किंवा त्याला वेड लागणे. हे सर्व शब्द त्याचे समानार्थी आहेत कैफ, धुंदी, भ्रम, वेड, माज किंवा उन्मत्ता. हे सर्व उन्माद या शब्दाचे समानार्थी आहेत. पुढचा आपला शब्द आहे उन्मलून. आता आपण म्हणतो ना की झाड उन्मळून पडले, तर त्याचा अर्थ असा होतो की उपटणे किंवा नाश होणे किंवा उच्छेद होणे. याच्यामध्ये उच्छेद हा शब्द महत्त्वाचा आहे. पुढचा आपला शब्द आहे उमराव. उमराव, उमरावचे अर्थ आहे सरदार, मानकरी, श्रेष्ठ किंवा अमीर. हे सर्व शब्द त्याचे समानार्थी आहे. पुढचा शब्द आहे आपला उन्मत्त. उन्मत्तचे समानार्थी आहेत गर्विष्ठ, उद्धट, उद्दाम, उर्मट, चढेल, दांडगा किंवा मुजोर. हे सर्व शब्द समानार्थी आहे उन्मत्तचे. पुढचा शब्द आहे आपला उपोषण. उपोषणचे आहे काल आपण अनशन शब्द बघितला होता आणि त्याच्यामध्ये उपोषण सुद्धा बघितला होता. आता आहे ना शब्द रिपीट होत जाणार आहे. मी हे सांगितलं होतं की तुम्ही वारंवार जर केल्या गोष्टी तर त्या तुमच्या लक्षात राहणार आहे. स्पेसिफिकली खूप कमी गोष्टी तुम्हाला पाठ करायच्या आहे. आता उपोषणचे आहेत समानार्थी उपवास, उपास, अनशन, फाका, निराहार आणि लंघन. याच्यामध्ये लंघन आणि फाका हे दोन शब्द महत्त्वाचे आहे आणि ते लक्षात ठेवू. पुढचा आपला शब्द आहे उपद्रवी. उपद्रवीचे समानार्थी आहे त्रासदायक, अनर्थकारक, खोडकर आणि व्रात्य. काल व्रात्य शब्द आपण बघितलेला होता. पुढचा आहे आपला उपनयन. उपनयन, व्रतबंध, मौजीबंधन, मुंज हे सर्व शब्द त्याचे समानार्थी आहे. पुढचा आपला शब्द आहे उपमर्द. तर काल आपण आहे ना अतिमाय हा शब्द बघितला होता आणि त्याचा समानार्थी होता बायल्या किंवा नामर्द. तर इथं उपमर्द आला ना, म्हणून मला तो आठवला आणि मी तुम्हाला इथे सांगितला. तर तो लक्षात ठेवा, महत्त्वाचा शब्द आहे. उपमर्दचे समानार्थी आहे मानखंडना, मानहानी, मानभंग, तेजोभंग, नाचक्की, पानउतारा, अपमान. आता याच्यामधले भरपूर शब्द आहे ना, हे तुम्हाला ऐकलेले आत्ता आपल्या मागच्या लेक्चरमध्ये झालेले हे तुम्हाला आठवल. पुढचा शब्द आहे आपला उपसंहार. उपसंहार करणे म्हणजे शेवट करणे, समाप्त करणे किंवा सिंहावलोकन. हा शब्दसुद्धा आपला झालेला होता. पुढचा आपला शब्द आहे उषकाल. उषाकालचा अर्थ होतो की पहाट होणे किंवा प्रभात होणे. आपण म्हणतो ना सुप्रभात किंवा उषाकाल हे कवितेमध्ये वापरले जाणारे शब्द आहेत. तर याचे समानार्थी लक्षात ठेवा, उषाकालचे पहाट किंवा प्रभात. पुढचा शब्द आहे आपला उषा. उषाची समानार्थी आहे संधिप्रकाश किंवा पहाट. पुढचा आहे उष्णटवारी. उष्णटवारी म्हणजे की कर्जाने घेणे किंवा उधारीने घेणे. हे सर्व शब्द त्याचे समानार्थी आहे. किंवा ऋण घेणे, कर्ज घेणे, उधारी हे सर्व शब्द त्याचे समानार्थी आहे. पुढचा आहे आपला उसासा. उसासा घेणे म्हणजे दीर्घ श्वास घेणे किंवा सुस्कारा घेणे. हे शब्द आपण म्हणीमध्ये सुद्धा किंवा वाक्प्रचारामध्ये सुद्धा वापरतो. पुढचा आपला शब्द आहे उस्ताद. उस्ताद या शब्दाचे समानार्थी आहे अध्यापक, शिक्षक, निपुण आणि कुशल. आणि अजून एक शब्द असतो वस्ताद. वस्ताद या शब्दाचा अर्थ होतो ज्याला कोणीही दाद देत नाही. हे आपण सरासरी जे मल्ल असतात ना त्यांच्या संदर्भात वापरतो वस्ताद.
पुढचा आपला शब्द आहे उंदा. उंदा या शब्दाची समानार्थी आहे उलटा, विरुद्ध किंवा उपराटा. याच्यामध्ये उपराटा हा शब्द महत्त्वाचा आहे आणि त्याचा समानार्थी शब्द उंदा हे लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे उर्ण. उर्णची समानार्थी आहे लोकर, तंतू आणि धागा. पुढचा शब्द आहे ऊब. ऊबची समानार्थी उष्णता, आधार आणि सुख. पुढचा शब्द आहे आपला उर्मी. उर्मीचे समानार्थी जर बघायचे झाले तर तरंग येतो, लहरी येतं, प्रवाह येतं आणि वाट हे सर्व शब्द समानार्थी आहे उर्मी या शब्दाचे. पुढचा शब्द आहे उहापोह करणे म्हणजे चर्चा करणे. उहापोहचे समानार्थी जर बघायचे झाले तर विवेचन, वाटाघाटी, चर्चा, विचारविनिमय हे सर्व शब्द उहापोह या शब्दाचे समानार्थी आहेत. पुढचा आपला शब्द र. आता र पासनं खूप कमी शब्द आहे, 3-4 तेवढे बघायचे. ऋषी. ऋषी या शब्दाचे समानार्थी जर बघायचं झालं तर मुनी येतं. आपण ऋषी मुनी हा शब्द संयुक्तिक वापरतो. पुढचा आहे आपला बैरागी, संन्यासी, तापसी, साधू, तपस्वी आणि योगी हे सर्व शब्द ऋषी या शब्दाचे समानार्थी आहेत. पुढचा शब्द आहे आपला ऋण. ऋण या शब्दाचे समानार्थी आहे कर्ज किंवा वजा करणे. पुढचा शब्द आहे आपला ऋणदार. ऋणदारचे समानार्थी आहेत देणेकरी, ऋणको, ऋणाईत किंवा कर्जदार. याच्यामध्ये ऋणाईत हा शब्द महत्त्वाचा आहे. पुढचा आपला अक्षर आहे ए. ए फॉर एडका. तर त्याच्यापासून आपण शब्द बघणार आहोत एककल्ली. एककल्लीचे समानार्थी आहे हट्टी, एकमार्गी, हेकेखोर आणि हटवादी. हे सर्व शब्द महत्त्वाचे आहे. एककल्ली. एककल्ली हा शब्दच आहे ना थोडासा ऑड आहे किंवा आपण न वापरलेला किंवा न ऐकलेला आहे, तर तोच लक्षात ठेवायचा. एककल्ली म्हणजे हट्टी. पुढचा शब्द आहे आपला एकचित्त. एकचित्तचे समानार्थी आहे एकाग्र किंवा एकमानता. पुढचा शब्द आहे एकला. एकला या शब्दाचे समानार्थी आहेत एकाकी किंवा एकटा. पुढचा आहे एकात्मता. आता एकात्मताचे समानार्थी जर बघायचे झाले तर तादात्म्य, एकपणा, एकमेळ आणि एकरूपता. याच्यामध्ये तादात्म्य हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. पुढचा आपला शब्द आहे एकी. एकीमध्ये त्याचे समानार्थी येतात एकमती, ऐक्य, एकवाक्यता, एकोपा, संघटन, एकता, जूट आणि एकाव. याच्यामध्ये एकाव हा शब्द थोडासा वेगळा आहे, तो लक्षात ठेवायचा. पुढचा शब्द आहे आपला एलकी. एलकीचे समानार्थी शब्द आहेत चमक किंवा ओसन. चमक हा शब्द महत्त्वाचा आहे. जर विचारलं चमक या शब्दाचा समानार्थी कोणता तर तो येईल एलकी म्हणून शब्द. पुढचा आहे आपला एट. एट म्हणजे अक्कडबाजी, दिमाग, डोल, छानछोकी, तोरा, नखरा, ताठा, मिजास आणि रुबाब. याच्यामध्ये मिजास आणि एट हे शब्द पीवायक्यू म्हणून विचारले गेलेले आहेत. पुढचा शब्द आहे आपला ऐदी. हा सुद्धा पीवायक्यू आहे. ऐदी या शब्दाचे समानार्थी आहेत आळशी, मंद, जड आणि सुस्त. याच्यामध्ये आळशीला ऐदी हा समानार्थी पीवायक्यू म्हणून विचारला गेलेला आहे. ऐवज. ऐवज या शब्दाचे समानार्थी आहेत संपत्ती, रक्कम, रोकड, मालमत्ता आणि द्रव्य. द्रव्य हा शब्द महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. पुढचा आपला शब्द आहे ऐश्वर्य. ऐश्वर्य या शब्दाचे समानार्थी आहेत वैभव, समृद्धी, श्रीमंती, संपदा, वर्चस्व आणि प्रभुत्व. हे सर्व शब्द महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. ऐश्वर्य या शब्दाचे समानार्थी. पुढचा आपला शब्द आहे ओंगळ. ओंगळ या शब्दाचे समानार्थी जर बघायचे झाले तर किळसवाना, अमंगळ, वाईट, घाणेरडा आणि अशुभ हे सर्व शब्द ओंगळ या शब्दाचे समानार्थी आहेत. आता याच्यामध्ये पाठ करण्यासारखा कोणता शब्द नाही आहे. ओकारी. ओकारी या शब्दाची आपण म्हणतो ना वांती झाली, ते वांटी नसतं, ते वांती असतं. उलटी होणे, वमन, त्रास, तिटकारा किंवा वीट. आता याच्यामध्ये वमन हा शब्द थोडासा ऑड आहे, तर तो लक्षात ठेवा. ओकारी या शब्दाचे समानार्थी हे सर्व आहे, त्याच्यामध्ये महत्त्वाचा आपला वमन हा आहे. पुढचा आहे आपला ओघ. ओघ या शब्दाचे समानार्थी आहेत ओढा, प्रवाह, लोंढा, पाट, ओझर, झरा किंवा नाला. हे सर्व आपण म्हणतो ना पाण्याचा ओघ आला, तर हे सर्व आहे ना त्या ओघा, पाण्याच्या ओघापासून तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओढा, प्रवाह किंवा लोंढा, पाट, ओझर किंवा झरा किंवा नाला. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे आपला ओज. ओज या शब्दाचे समानार्थी आहेत आपले चैतन्य, उत्साह किंवा तेज. ओज या शब्दाचे काय समानार्थी चैतन्य, उत्साह आणि तेज. पुढचा शब्द आहे आपला ओझर. आत्ताच झाला ओझर, आपण इथे बघितला ओघमध्ये. ओझरचे समानार्थी काय आहे धार, पाझर किंवा पाट. पुढचा आपला शब्द आहे ओटी. ओटी या शब्दाचे समानार्थी आहेत आपले ओचा, पदर, पोट किंवा सोपा. सोपा या शब्दाला ओसरी असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. महत्त्वाचे शब्द आहे ओटी. ओटी, पदर. ओटी भरणे आपण म्हणतो ना, ओटी भरणे म्हणजे की मला वाटतं की पदरात मूलबाळ पडणे वगैरे अशा काहीतरी त्याचा अर्थ येतो. हे वाक्प्रचारामध्ये आपण वापरतो. पुढचा शब्द आपला ओढणी. ओढणीचा समानार्थी आहे अवगुंठन. आणि मी तुम्हाला एक सांगितलं होतं की जिथं जिथं एकच समानार्थी शब्द आहे ना तो पाठच करायचा, मग त्याला विसरायचंच नाही. कसं, कारण त्याचे खूप जास्त चान्सेस आहे विचारल्या जाण्याचे. ओढणी या शब्दाच्या अवगुंठन हा शब्द समानार्थी येतो. पुढे ओढाळ. ओढाळ म्हणजे उन्हाळ, भटक्या, अनिर्बंध किंवा गच्चाळ सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो ओढाळ शब्दाला. पुढे ओनामा. हा शब्द मी काल तुम्हाला सांगितलं. ओनामा
ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे किंवा श्री गणेशा करणे. आणि याचा विरुद्धार्थी शब्द सांगितला होता तुम्हाला इतिश्री करणे. इतिश्री म्हणजे शेवट करणे. पुढचा आपला शब्द आहे ओलट. ओलट याला आपण काल आर्द्रता हा शब्द बघितला होता किंवा ओलटला समानार्थी शब्द आहे दमट, आर्द्र, भिजलेले किंवा चामट. आता चामट हा शब्द थोडासा नवीन आहे, न ऐकलेला आहे, तर हा शब्द हायलाईट करून ठेवा. पुढचा आपला शब्द आहे ओवळा. ओवळा या शब्दाचे समार्थी आहेत अशुद्ध किंवा अपवित्र. आता ओवळा हा शब्दच थोडासा ऑड आहे, जो की आपण वापरत नाही, तर यालाच हायलाईट करून आणि पाठ करा. पुढचा शब्द आहे आपला ओशाळा. ओशाळाचा समानार्थी शब्द आहेत खजील, शर्मिंदा, दबलेला किंवा लाजलेला. ओशाळलेला. ओशाळलेला म्हणजे ओशाळणे म्हणजे लाजणे. हे लक्षात ठेवा. पुढचा आपला शब्द आहे ओसाड. आपण म्हणतो ना ओसाड जमीन आहे, उजाड जमीन आहे, अ, ज्याच्यामध्ये आपण पीक घेत नाही त्याला पडीक म्हणतो आपण. तर त्याचे अजून समानार्थी शब्द आहे निर्जन, उजाड, वैराण आणि पडीक. याच्यामध्ये वैराण आणि निर्जन हे दोन शब्द आपल्यासाठी नवीन आहे, तर हे लक्षात ठेवायचे. उजाड, वैराण, पडीक, निर्जन हे सर्व शब्द समानार्थी आहेत ओसाड या शब्दाचे. पुढचा आपला शब्द आहे औचित्य. औचित्य या शब्दाची समानार्थी जर बघायची झाली तर योग्यता, युक्तता आणि उचितपणा हे शब्द समानार्थी आहेत. पुढचा आपला शब्द आहे औत्सुक्य. औत्सुक्य या शब्दाचे समानार्थी आहेत उत्कंठा, उत्सुकता. पुढचा शब्द आहे औदार्य. औदार्याचे समानार्थी आहे उदारपणा, दातृत्व, सडळता, दानशीलता. हे सर्व शब्द समानार्थी आहेत औदार्य या शब्दाचे. पुढचा आहे औदत्य. औदत्य या शब्दाचे समानार्थी आहेत उद्धटपणा, दांडगेपणा, उर्मटपणा. पुढचा शब्द आहे आपला ओक्षण. ओक्षण म्हणजे ओवाळणे. आता हा शब्द महत्त्वाचा आहे, याला हायलाईट करून ठेवा. हा PYQ आहे. पुढचा शब्द आहे आपला कंदूक. कंदूक या शब्दाची समानार्थी आहेत चेंडू. कंदूक म्हणजे चेंडू. चेंडूलाच आपण कंदूक असं म्हणतो. पुढचा शब्द आहे कर्कश. कर्कश म्हणजे कर्णकठोर किंवा बोचणारे. हा शब्द आहे ना, ज्यादा तर ते विरुद्धार्थी शब्दामध्ये विचारतात. कर्कशचा जर विरुद्धार्थी बघायचा गेला तर सुमधुर आपण म्हणू शकतो. पुढचा शब्द आहे कच. कच कच घेणे म्हणजे माघार घेणे. अडचण, केस किंवा ब्रह्मदेवाचा पुत्र हे सर्व शब्द समानार्थी शब्द आहेत कच या शब्दाचे. पुढचा आहे कच्चा. कच्चा आंबा आपण म्हणतो अपरिपक्व किंवा अपूर्ण. तर हे त्याचे शब्द आहे, पाठ करायची काही गरज नाही. कमळ. हा खूप महत्त्वाचा आहे. याला आहे ना 10, 15, 100 किती स्टार करता येतील तेवढे करा, कारण की हा वारंवार विचारला जातो. याच्यामध्ये अंबुज, पंकज हे शब्द विचारलेले खूप वेळेस रिपीट विचारलेले आहेत. तर कमळ या शब्दाचे समार्थी आहेत राजीव, अंबुज, पंकज, सरोज, पद्म, उत्पल, अब्ज, कुमुद, अरविंद, नलिनी आणि सरसीज. याच्यामध्ये महत्त्वाचे जर सांगायचे झाले तर अंबुज, पंकज हे खूप महत्त्वाचे. पद्मसुद्धा आणि अब्जसुद्धा हे शब्द विचारले गेलेले आहे. आता बघा इथं ज ज ज ज जिथं येतं ना, ह्या ज शब्दाचा अर्थ होतो जन्मणारा. ती फोड करून मी सांगितलेली. पंकज. पंकज या शब्दाचा अर्थ होतो फूल. पंकज. पुढे कमळ या शब्दाचे समानार्थी काय तर राजीव आहे, अंबुज आहे, पंकज आहे, सरोज आहे, पद्म आहे, उत्पल आहे, अब्ज आहे, कुमुद आहे, अरविंद आहे, नलिनी आहे आणि सरसीज आहे. परत एकदा रिवाइज करू. राजीव, अंबुज, पंकज, सरोज, पद्म, उत्पल, अब्ज, कुमुद, अरविंद, नलिनी आणि सरसीज. हे महत्त्वाचा शब्द आहे कमळ, लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे आपला कज्जा म्हणून. कज्जा या शब्दाचे समानार्थी आहेत खटला, भांडण, लढाई आणि तुरा. कज्जा. कज्जा जेव्हा आपण भांडण लागेल ना तेव्हा हा शब्द आठवायचा कज्जा म्हणून. पुढचा शब्द आहे आपला कट करणे. कट करणे म्हणजे की संगनमत करणे किंवा कटी करणे किंवा गुप्त एखादी गोष्ट करणे. तर कट या शब्दाचे समानार्थी बघायचे झाले तर संगनमत, कष्ट, गुप्त, मसलत किंवा कटी. कटी या शब्दाचाच अर्थ आहे कंबर. पुढचा शब्द आहे आपला कठोर. कठोर या शब्दाचे समानार्थी आहे निर्दयी किंवा निष्ठुर. निष्ठुर नाही, ते निष्ठरच आहे. पुढचा शब्द आहे आपला कुक्षी. कुक्षी म्यानकुक्षी आपण म्हणतो किंवा वामकुक्षी म्हणतो. वामकुक्षी हा जो शब्द आहे याचा अर्थ होतो दुपारची झोप, दुपारच्या जेवणानंतरची झोप. पुढचा कुक्षीचा समानार्थी काय येतो तर म्यान येतो. आपला शब्द आहे पुढचा कड. कड या शब्दाचे समानार्थी आहेत कंबर, बाजू, काठ, मर्यादा, दिशा, प्रदेश, सीमा, निकाल, संकटाची वेळ. आपण म्हणतो ना त्या कडेला, नदीच्या त्या कडेला म्हणजे काठ. काठ हा शब्द येतो किंवा त्या बाजूला म्हणतो. कड या शब्दाचे अजून काही समानार्थी आहे मर्यादा किंवा दिशा, प्रदेश, सीमा, निकाल, संकटाची वेळ. तर हे लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे आपला कडक. कडक या शब्दाची समानार्थी आहे टणक, महाग, शिस्तप्रिय, तापट, कठोर, जहाल, तेजस्वी, वाळलेले, सणसणीत, तिखट, तीक्ष्ण, कर्कश किंवा दणकट. खूप सारे शब्द आहे
तर परत परत रिपीट वाचून आपले हे लक्षात राहणार आहे. पुढचा शब्द आहे आपला कड. कड या शब्दाची समार्थी आहे उष्णतेमुळे फुटणारी उकळी, फेस, उमाळा, गहिवर, स्फुरण किंवा हुंदके. हे सर्व शब्द कड या शब्दाचे समार्थी आहेत. पुढचा शब्द आहे आपला कठीण. कठीण या शब्दाची समार्थी अवघड, बिकट किंवा कडक हे आहे. पुढचा आपला शब्द आहे कणव. कणव या शब्दाचे समार्थी आहे दया किंवा करुणा. पुढचा शब्द आहे आपला कर्ण. कर्ण या शब्दाचे, कर्ण म्हणजे आपला कान, कर्ण म्हणजे कान, तर त्याचे समार्थी आहे कान, कुंतीपुत्र, त्रिकोण चौकोनातील कर्ण आणि उदारता. आता हा उदारता शब्द कुठून आलेला आहे ना, कर्ण हा खूप दानशूर होता, तर त्या संबंधाने हा शब्द इथं वापरला गेलेला आहे. पुढचा आहे आपला कर्तृत्व. कर्तृत्व गाजवणे, पराक्रम गाजवणे आपण म्हणतो ना, तर त्याचे समार्थी आहे कर्तुकी, कर्तबगारी, मर्दुमकी किंवा कर्तृत. हे सर्व शब्द त्याचे समार्थी आहेत. पुढचा शब्द आहे आपला कथा. कथा या शब्दाचे समार्थी आहे गोष्ट, आख्यान आणि हकीकत. पुढचा शब्द आहे कर्दंकाळ. कर्दंकाळ याचे समार्थी आहेत तापट, क्रूर, निर्दयी, भयंकर. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे आपला कनक. कनक या शब्दाचे समार्थी आहेत धोत्रा, कांचन, सुवर्ण, सोने, हिरण्य आणि हेम. सोन्यालाच काय म्हणलं जातं तर कनक म्हणलं जातं, त्यालाच कांचन म्हणलं जातं. हा आहे ना PYQ खूप वेळेस विचारलेला आहे. हेम हेम हा शब्दसुद्धा भरपूर वेळेस त्यांनी विचारलेला आहे. TCSचा फेवरेट शब्द आहे बरं का हा सोने किंवा कनक आपण त्याला म्हणतो. कांचन सुद्धा म्हणजे जवळपास सर्व धोत्राने विचारलेला त्यांनी आय गेस, पण बाकीचे शब्द त्यांनी जवळपास विचारलेले आहेत. तर याला हायलाईट करून ठेवा आणि लक्षात ठेवा. पुढचं आहे आपला कपट. कपट या शब्दाचे समार्थी आहेत दुष्टावा, खोटेपणा, डाव, डावपेच आणि कट. पुढे कपडा. कपडा या शब्दाचे समार्थी आहेत वस्त्र, प्रावरण, वसन, पट, अंबर आणि चीर. याच्यामध्ये अंबर हा शब्द महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे आपला करपदिका. कपर्दिका. कपर्दिका असाच त्याचा उच्चार होईल आय गेस, जो असेल तो त्याचा समार्थी आहे कवडी. कवडी. पुढचा शब्द आहे कपाळ. कपाळ या शब्दाचे समार्थी आहे निढळ, भाल, लल्लाट आणि निखिल. याच्यामध्ये लल्लाट आहे ना हा शब्द विचारलेला आहे, तर कसं लक्षात ठेवायचं ना, तर ते तुम्ही गाण्यामध्ये ऐकलं असणार आहे लल्लाटी भंडार म्हणून. लल्लाटी भंडार. भंडार म्हणजे तो भंडारा असतो हळदीचा, तर ते भंडार आपण कुठं लावतो ना, ते कपाळाला लावतो ना, तर लल्लाटी, लल्लाट म्हणजे कपाळ, हे असं लक्षात ठेवा आणि हाच त्याचा अर्थ आहे. पुढे आहे कृपण. कृपण म्हणजे खूप कंजूस असणारा, चिकट असणारा किंवा त्याला कवडी चुंबक, हा कवडी चुंबक आहे शब्द, हा महत्त्वाचा लक्षात ठेवा. पुढचा आपला शब्द आहे कबूल. कबूल या शब्दाचे समार्थी आहेत संमत, मान्य, पसंत आणि मंजूर. पुढचा शब्द आहे महत्त्वाचा क्रम. क्रम या शब्दाचे अनुक्रम, रांग आणि ओळ. क्रम हा शब्द सुद्धा विचारला गेलेला आहे. कृमी. कृमी या शब्दाला समार्थी आहे जंतू. त्याच्यानंतर हा खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा, वारंवार विचारलेला आहे. कन्या. कन्या या शब्दाचे समार्थी आहे मुलगी, पुत्री, सुता, तनया, तनुजा, कन्यका आणि आत्मजा. याच्यामध्ये तनुजा हे मुलीचं नाव तुम्हाला किंवा तनया हे नाव मुलीचं असलेलं भरपूर वेळेस दिसेल, तर त्या अर्थाने सुद्धा हे लक्षात ठेवा. पुढे कर्म. कर्म या शब्दाचे समार्थी आहेत प्रारब्ध, योगायोग, दैव व नशीब यांच्यामुळे घडणारे कर्म. आपण म्हणतो ना त्याचं कर्म, त्याच्या कर्मामुळे झाल्या सर्व गोष्टी. ते याच्यामध्ये दोन शब्द महत्त्वाचे ठेवा, प्रारब्ध आणि योगायोग. पुढचा शब्द आहे आपला कर्मविपाक. कर्मविपाक या शब्दाचे समर्थी आहे कर्माची फलनिष्पत्ती किंवा कर्मफल मिळणे. तर कर्मविपाक आणि कर्म याच्यामध्ये फरक आहे, आणि तो फरक असा आहे की विपाक या शब्दाचा अर्थ असा होतो की फलनिष्पत्ती किंवा फल. तर हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. पुढचा शब्द आहे आपला कल्याण. कल्याण या शब्दाचे समार्थी आहेत हित, कुशल किंवा क्षेम. क्षेम हा महत्त्वाचा शब्द आहे, लक्षात ठेवसाल. पुढचा शब्द आहे आपला करडा. करडा या शब्दाचे समार्थी आहेत कठोर, काळपट, पांढरा रंग. करडा. करडा हा रंग असतो ना, आपण म्हणतो ना ग्रे, तर तो वाला करडा. पुढचा शब्द आहे आपला करणी. करणी करणे म्हणजे चेटू, कृती, कृत्य, क्रिया, गावंडी कामाचे एक साधन, काळी जादू, हात चलाकी किंवा दुष्कृत्य. करणी करणे, चेटूक हे लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे आपला कर. कर म्हणजे हात. आता कर आहे ना, इथे अजून एक महत्त्वाचा शब्द आहे, याच्यामध्ये त्यांनी दिलेला नाही तो पाणी. पहिली वेलांटी जर आली ना, तर त्याचा अर्थ असा होतो की हात, आणि हा खूप वेळेस विचारला गेलेला आहे. आणि दुसरी वेलांटी जर आली ना, तर त्याचा अर्थ होतो जल, आपण जे पितो ते. तर कर या शब्दाचे समर्थन आहेत हात, सारा, जकात, ग्रहण, संक्रांत इत्यादी दिवसांच्या नंतरचा दुसरा दिवस. ठीक आहे, आई कर, विक्री कर यासारखे कर. तर हे लक्षात ठेवा. पुढचा आहे आपला कर पल्लवी. आता हे तुम्ही यूट्यूबवरती रील बघितले असणार आहे की ते म्हणजे ही शिवाजी महाराजांच्या काळापासूनची एक काय म्हणते त्याला, की आपण म्हणतो ना जी सिक्रेट एजन्सी आहे, तर ती ही भाषा वापरते. कर पल्लवीची भाषा आपण त्याला म्हणतो, जी की हातांच्या खुणांवरती त्यांनी बसवलेली असते. तर
करपल्लवी म्हणजे हातांच्या खुणावर बसवलेली भाषा आणि हा सुद्धा PYQ आहे, तर लक्षात ठेवा. करामत, करामत या शब्दाचे समार्थी आहेत चमत्कार, अद्भुत गोष्टी, नवल, कर्तृत्व किंवा कौशल्य. पुढचा आपला शब्द आहे करार, करार या शब्दाचे समार्थी आहेत वचन, ठराव आणि कबुली. पुढचा शब्द आहे कलश, कलश या शब्दाचे समार्थी आहेत तांब्या, भांडे आणि गडवा. पुढचा शब्द आहे कलगी, कलगी या शब्दाचे समार्थी आहेत लावणी प्रकार, पाकोट्यावरील रत्नजडित. पुढचा शब्द आहे कलागत, कलागत या शब्दाचे समार्थी आहेत भांडण, वैर, लावालावी आणि तंटा. याच्यामध्ये वैर आणि कलागत हे आत्ता नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये विचारलेला शब्द आहे समानार्थी शब्दामध्ये. पुढचा शब्द आहे आपला कृप्ती, कृप्ती या शब्दाचे समानार्थी आहे युक्ती, चातुर्य, कल्पना, मसलत, कळ, गुंतागुंतीची यंत्ररचना किंवा शक्कल. हे सर्व शब्द समार्थी आहे कृप्ती या शब्दाचे. कलम, कलम या शब्दाचे समार्थी आहे लेखणी, कापाकापी करणे. पुढचा शब्द आहे कवच, कवच या शब्दाचे समार्थी आहेत आच्छादन किंवा आवरण. पुढचा शब्द आहे कवन, कवन या शब्दाचे समार्थी आहेत कोण, काय किंवा कोणता. तर हा शब्द आहे ना बोली भाषेमधला आहे कवन, 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 कोण, काय आणि कोणता. पुढचा शब्द आहे कष्ट, कष्ट या शब्दाचे समार्थी आहेत शारीरिक श्रम, थकवा, दुःख, व्याधी, संकट आणि त्रास. पुढचा शब्द आहे कृष्ण, कृष्ण या शब्दाचे समार्थी आहेत कान्हा, कन्हैया, मुरारी आणि वासुदेव. हे सर्व शब्द आपण ऐकलेले आहे. पुढचा आपला शब्द आहे कस, कस म्हणजे एखादी गोष्टीची कस लागणे ना, म्हणजे परीक्षा घेणे. तर याच्यामध्ये परीक्षा हा शुद्धलेखनाला सुद्धा विचारला जातो, याची दुसरी वेलांटी हे लक्षात ठेवा. तर कस याचे समार्थी आहे धातूची परीक्षा, तत्वांश, अर्क किंवा कसोटी. अर्ककाल आपण अजून एका गोष्टीसाठी बघितलं होतं सूर्य, सूर्याला सुद्धा आपण समानार्थी अर्क हा शब्द आहे. पुढचा शब्द आहे आपला कसरत, कसरत या शब्दाचे समार्थी आहेत व्यायाम, मेहनत, कष्ट, कौशल्यपूर्ण कष्ट. हे सर्व शब्द कसरतचे समार्थी आहे. पुढचा आहे कसर, कसर या शब्दाचे समार्थी आहेत बारीक ताप, उणीव, वाळवी, तोटा, कपड्यांना लागणारी कीड. पुढचा शब्द आपला कसा, कसा या शब्दाचे समार्थी आहेत अंगरख्याचा बंद किंवा लांब अरुंद पिशवी. हे सर्व शब्द समार्थी आहेत. पुढचा आहे कसूर, कसूर या शब्दाचे समार्थी आहेत कुचराई करणे किंवा चूक करणे किंवा न्यूनता, न्यूनता म्हणजे एखादी गोष्टींना अर्धवट करणे, कसूर करणे, एखाद्या कामामध्ये कसूर करणे. हे सर्व शब्द समार्थी आहेत. पुढचा शब्द आहे आपला कळस, कळस या शब्दाचे समार्थी आहेत शिखर, टोक, अत्युच्च स्थान. आपण म्हणतो ना मंदिरावरचा कळस, कळस हा एकदम टॉपला असतो, तो तसं लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे आपला कळ, कळ पोटात होणारी व्यथा, यंत्र, भांडण आणि युक्ती. आता कळसचा आहे ना एक इंग्लिश शब्द मला आठवला आहे, तो लक्षात ठेवा क्लायमॅक्स. पुढचा कळ मी तुम्हाला सांगितलं पोटात होणारी व्यथा, यंत्र, भांडण आणि युक्ती. पुढचा आहे आपला काच, काचेला पारदर्शक वस्तू आहे ना, तर ते लक्षात ठेवायचं. काच याला चिंता आणि काळजी सुद्धा म्हटलं जातं. आता हे माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे, तर हे लक्षात ठेवा. पुढचा आपला शब्द आहे काजळी, काजळी या शब्दाचे समार्थी आहेत अंधारी आणि काळेपणा येणे. पुढचा शब्द आहे काठ, काठ या शब्दाचे समार्थी पदराची, पदराची काठ असते, किनार असते, तीर असते, कड असते आणि शेवट असते. मी तुम्हाला कड हा आपला आत्ताच वरती शब्द झाला, त्याच्यामध्ये नदी काठचा कड किंवा त्या तीरावर आपण हे सर्व शब्द बघितले होते. पुढचा शब्द आहे आपला कात, कात विड्यातला पदार्थ. ते कात तो पदार्थ असतो ना खाण्याचा, आपण खाण्याचं जे पान राहतं त्याच्यामध्ये टाकतात बघा कात, ज्याने की तोंड खूप लाल पडतं. तर कात या शब्दाचे समार्थी आहेत विड्यातला पदार्थ, चिंता, काळजी, कातडी, जुने विचार. हे सर्व शब्द त्याचे समार्थी आहेत. पुढचा आपला शब्द आहे काप, काप या शब्दाचे समार्थी आहेत कापण्याची क्रिया, कानातील दागिना आणि फोड, कानातील दागिना आणि फोड हे महत्त्वाचे आहे. कांदा या शब्दाचे समार्थी आहेत कंद आणि मूर्ख. अकलेचा कांदा आपण म्हणतो ना, अकलेचा कांदा किंवा अकलेचा खंदक, तर तिथून हे लक्षात ठेवा. कांदा या शब्दाचा अर्थ होतो मूर्ख. पुढचा आपला शब्द आहे, मला वाटतं हे आपण ना आता पुढच्या पार्टमध्ये घेऊ, कारण की ना व्हिडिओची लेंथ खूप जास्त होती आणि ते थोडंसं कंटाळवाणं होतं आणि मला व्हिडिओ अपलोड करायला सुद्धा खूप वेळ लागतोय. तर आपण हे छोट्या छोट्या पार्टमध्ये घेऊ. बाकीचं जे आहे ना हे पार्ट 3 मध्ये आपण बघणार आहोत. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.